हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश विथ शेख सर यूट्यूब चॅनलवर। आज आपण शिकणार आहे सिंपल पास्ट टेन्स। जर आपल्याला सिंपल पास्ट टेन्स हा टॉपिक शिकायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स हा टॉपिक मी एक्सप्लेन करणार आहे। तर आपलं टॉपिक आहे सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे जी क्रिया भूतकाळात पूर्ण झाली आहे ती सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो। जी क्रिया भूतकाळात पूर्ण झाली आहे ती सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो। उदाहरणार्थ पहा, मी फुटबॉल खेळले, मी काल शाळेत गेलो होतो, आम्ही काल चित्रपट पाहिला। हे जे एक्झाम्पल आहे सिंपल पास्ट टेन्सच्या सेंटेन्सचे एक्झाम्पल आहेत। मी फुटबॉल खेळले, खेळले खेळत नाही आहे, खेळले म्हणजे ही क्रिया झालेली आहे। काल शाळेत गेलो होतो म्हणजे काल झालेली गोष्ट आहे। आम्ही चित्रपट पाहिला होता, हे सगळे झालेल्या गोष्टी आहे आणि या सेंटेन्सला आपण सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स म्हणायचं असते। ओळख कशी करायची सिंपल पास्ट टेन्सच्या वर्डची सेंटेन्सची बघा, ज्यामध्ये यस्टरडे म्हणजेच की काल, लास्ट वीक म्हणजेच मागील आठवड्यात, लास्ट इयर म्हणजे मागील वर्षी, एगो म्हणजेच पूर्वी। या पद्धतीचे जर तुमच्या सेंटेन्स मध्ये वर्ड्स असतील तर ते सेंटेन्स मधले जे हे वर्ड्स आहेत हे आपल्याला पास्ट टेन्स बद्दल सांगतात आहेत। म्हणून आपल्याला ओळख अशी करायची असते, काल, मागील आठवड्यात, मागील वर्षी, पूर्वी ह्या ज्या झालेल्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या झालेल्या गोष्टी किंवा हे आहेत याच्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स हा टेन्स वापरत असतो। यामध्ये बघायचं आपल्याला या टेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स साठी वर्बची दुसरी फॉर्म वापरली जाते आणि ती वर्बची दुसरी फॉर्म म्हणजे कोणती फॉर्म, V2 ज्याला आपण म्हणतो V2। ही V2 ची फॉर्म या टेन्स मध्ये वापरली जाते आणि कोणत्या स्ट्रक्चर मधल्या सेंटेन्स साठी, पॉझिटिव्ह सेंटेन्स साठी फक्त V2 ची फॉर्म या सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज केली जाते। तर बघूया इथे बघा, गो, वेंट ही V1 आहे, हे V2 आहे। तर पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये V2 ची फॉर्म वापरली जाते म्हणजेच वेंट, कम, केम, ड्रिंक, ड्रंक, सी, सर्व, ईट, एट। तर हे आहे V1 आणि हे आहेत V2। मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये हे V2 ची फॉर्म वापरली जाते पॉझिटिव्ह सेंटेन्स सोबत। आणि इरेग्युलर वर्ब आणि हे आहेत आपले रेग्युलर वर्ब। ते असतात रेग्युलर वर्ब जसं की प्ले। आता प्ले मध्ये ईडी लावलं की झालं प्लेड। वर्क मध्ये ईडी लावलं की झालं वर्क। हे V1 आहेत आणि हे V2 आहेत। हे V2 ची फॉर्म पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज केली जाते। रेग्युलर वर्ब मध्ये काय होते, वर्ब सोबत ईडी अटॅच केलं, ईडी लावलं की आपलं V2 तयार होऊन जाते, याला म्हणतात रेग्युलर वर्ब। जे ईडी असलं तर हे आपलं पास्ट फॉर्म आहे म्हणजेच V2 आहेत। आणि काही वर्ब असे असतात जे इरेग्युलर वर्ब असतात, त्याला आपल्याला इथे पहिलं रूप वेगळं असते, दुसरं त्याच्यापेक्षा वेगळं आणि तिसरं त्याच्यापेक्षा वेगळं। एकंदरीत सांगायचं झालं तर आपल्याला वर्बची सेकंड फॉर्म यूज करावी लागते। सिंपल पास्ट टेन्स मध्ये वर्बची सेकंड फॉर्म यूज केली जाते। सिंपल पास्ट टेन्सचा जो स्ट्रक्चर आहे तो या पद्धतीने असतो, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। हे याचं स्ट्रक्चर आहे, यानुसार याची ओळख आहे। सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे की नाही हे ओळखायचं असेल तर आपल्याला हे स्ट्रक्चर माहित पाहिजे। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे विसरायचं नाही, नाहीतर गोलमाल पिक्चर सारखं भूला म्हणून विसरून जायचं नाही। हा स्ट्रक्चर लक्षात ठेवा। हा पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। यानुसारच आपल्याला सेंटेन्स ओळखता येणार आहे की सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स कोणते आहे। पहिला सेंटेन्स आहे बघा, आय प्लेड क्रिकेट। हा जो सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे। या स्ट्रक्चर प्रमाणे हा सेंटेन्स तयार झालेला आहे। आय हा सब्जेक्ट आहे, V2 हा प्लेड आहे आणि क्रिकेट हा आपला ऑब्जेक्ट आहे। आणि या टेन्समध्ये पास्ट टेन्समध्ये V2 वापरल्या जाते। प्लेचं V2 होते प्लेड। हा एक रेग्युलर वर्ब आहे, ईडी लागलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। हा दुसरा सेंटेन्स, शी कुक्ड फूड। हे V2 आहे, हा सब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे। सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट मिळून हा सेंटेन्स तयार झालेला आहे।
आणि ईडी आहे म्हणजेच हा एक पास्ट फॉर्म आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना रेग्युलर वर्ब मध्ये ईडी लागलेलं असते त्यालाच वर्बचं दुसरं फॉर्म म्हटलं जाते. थर्ड सेंटेन्स बघा, ही वेंट टू स्कूल. आता इथे ही वेंट टू स्कूल, वेंट हा वेंट V2 आहे, हा ही सब्जेक्ट हा V2 आणि हा टू स्कूल हा आपला ऑब्जेक्ट आहे. सेंटेन्स तयार झालं. हा सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. फोर्थ सेंटेन्स, दे वॉच टीव्ही. आता इथे ईडी आहे, V2 आहे, हा हे सब्जेक्ट आहे, V2 आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे आणि हा सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. हे आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढे बघूया आपण. आता एक स्ट्रक्चर बघायचं आपल्याला. पहिले बघितलं पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर सिंपल पास्ट टेन्सचा. आता आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतो ते. तर स्ट्रक्चर पहा, सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता इथे V2 वापरला आपण. कुठे? या स्ट्रक्चर मध्ये आपण वापरलं V2 कारण हे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर होतं. आता इथे निगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर आहे सिंपल पास्ट टेन्सचा. इथे आपल्याला वर्बची फर्स्ट फॉर्म वापरायची असते, हे विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. फक्त या स्ट्रक्चर मध्ये V2 वापरतात सिंपल पास्ट टेन्स मध्ये आणि निगेटिव्ह सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर असतो त्याच्यामध्ये वर्बची फर्स्ट फॉर्म यूज केली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रक्चर पहा, सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर असणार आहे. आणि हे स्ट्रक्चर नुसार आपण सिंपल पास्ट टेन्सचे कितीही निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो. पहिला सेंटेन्स पाहूया, आय डीड नॉट प्ले फुटबॉल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची का डीड नंतर लगेच नॉट घ्यायचं, नॉट नंतर लगेच V1 घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट डीड नॉट V1 ऑब्जेक्ट. आय हा सब्जेक्ट आहे, डीड नॉट हा आपला निगेटिव्ह करायसाठी आहे, प्ले आपला V1 आहे आणि हा आपला ऑब्जेक्ट आहे. सेकंड सेंटेन्स पाहूया, शी हा आपला सब्जेक्ट आहे, डीड नॉट हा निगेटिव्ह साठी आहे आणि हे कुक आपलं V1 आहे, फूड आपलं ऑब्जेक्ट आहे. ही डीड नॉट गो टू स्कूल. आता ही आपलं सब्जेक्ट आहे आणि डीड नॉट इथे निगेटिव्ह केलेला आहे, V1 आपला गो आहे आणि टू स्कूल हा आपला ऑब्जेक्ट आहे. तर हे आहे निगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं डीड नॉट नंतर लगेच V1 घ्यायचं असते, V2 घ्यायचं नाही, V1 घ्यायचं असतो, हे लक्षात ठेवायचं निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. इथे लक्षात घ्यायचं आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये जो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर कशा पद्धतीचा असतो ते पाहायचं आहे. डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथे सुद्धा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा V1च यूज केला जातो सिंपल पास्ट टेन्स मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स एक्झाम्पल पाहू. हे या स्ट्रक्चर नुसार बनलेला सेंटेन्स आहे. डीड ॲज इट इज आलं, डीड प्लस यू हा आपला सब्जेक्ट आहे, प्ले हा आपला V1 आहे आणि क्रिकेट हा आपला याच्यातला ऑब्जेक्ट आहे. डीड यू प्ले क्रिकेट आणि क्वेश्चन मार्क. हे आपलं एक सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. हा सेंटेन्स कसं तयार झालं, या स्ट्रक्चर प्रमाणे हा सेंटेन्स तयार झालेला आहे. सेकंड सेंटेन्स पाहायचं, डीड शी कुक फूड. डीड ॲज इट इज आलं, त्याच्यानंतर शी हा आपला सब्जेक्ट, कुक हा आपला V1 आणि फूड हा आपला ऑब्जेक्ट आणि हा सेंटेन्स सुद्धा सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. थर्ड सेंटेन्स पहा, डीड ॲज इट इज ही आपला सब्जेक्ट, गो आपला V1 आणि टू स्कूल आपला ऑब्जेक्ट आणि या स्ट्रक्चरनुसार हा सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स बनला. नियम एक लक्षात ठेवायचं आणि ओळख एक लक्षात ठेवायची, ट्रिक एक लक्षात ठेवायची, ती म्हणजेच की जेव्हा सेंटेन्समध्ये तुम्हाला डीड दिसेल किंवा वॉज दिसेल किंवा वर्बची सेकंड फॉर्म दिसेल तर तो सेंटेन्स तुमचा सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता पाहू आपण स्ट्रक्चर. हा WH क्वेश्चन फ्रेमचा स्ट्रक्चर आहे. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचे क्वेश्चन विचारलेले सेंटेन्स कसे असतात तर असे असतात आणि ते तयार कसे होतात तर असे तयार होतात, हा त्याचा स्ट्रक्चर आहे. WH वर्ड तुम्हाला माहिती आहे, WH वर्ड कोणते असतात, व्हॉट, वेअर, वेन, हाऊ, वेन, हू, त्या पद्धतीने. आता WH वर्ड स्टार्टिंगला येते, डीड हा त्याच्या नंतर येते, सब्जेक्ट येते आणि मग V1 येते. इथे सुद्धा फक्त V1च वर्बची फर्स्ट फॉर्मच सिंपल पास्ट टेन्स मध्ये या टाईपच्या
सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये वापरली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला सेंटेन्स या फ्रेमनुसार बनलेला जो की सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. वेअर हा आपला WH वर्ड आहे. डीड घेतला आपण, सब्जेक्ट आहे आपलं यू आणि V1 आहे आपलं गो आणि क्वेश्चन मार्क. हा सेंटेन्स जो आहे सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. का बरं आहे? कारण याच्यात डीड आहे हे ओळखायचं. डीड असेल, वॉज असेल किंवा V2 असेल तर तो आपला सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. सेकंड एक्झाम्पल पाहू. व्हॉट डीड ही इट. या स्ट्रक्चरनुसार हा तयार झालेला सेंटेन्स. स्ट्रक्चर आहे WH वर्ड, डीड हे आहे सब्जेक्ट आणि हा आहे V1. V1 एंडिंगला येते, क्वेश्चन विचारताना एंडिंगला V1 येते. हे पण एक नियम लक्षात ठेवायचा आहे सिंपल पास्ट टेन्सचा. थर्ड सेंटेन्स एक्झाम्पल पहा. वेन हा आपला WH वर्ड आहे, डीड घेतला आपण, शी हा आपला सब्जेक्ट आहे आणि कम हा आपला V1 आहे. V1 त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे. फोर्थ सेंटेन्स पहा. वाय आपला हा WH वर्ड, डीड घेतलं, दे हा आपला सब्जेक्ट आणि लिव्ह हा आपला V1 आहे. V1 च्या नंतर क्वेश्चन मार्क. हे स्ट्रक्चर होतं WH क्वेश्चनचा स्ट्रक्चर होता. हे सगळे सेंटेन्स सुद्धा सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट पाहायचं आपल्याला काही वॉज सेंटेन्स असतात ज्याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये ज्याच्यामध्ये वॉज असते ते कोणते सेंटेन्स आहे? आपले सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स आहे. का? वॉज हा हेल्पिंग वर्ब सेंटेन्समध्ये आहे म्हणजे तो सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. त्याचे काही एक्झाम्पल पाहूया. आय वॉज हॅपी हा जो सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. इथं जर ING वर्ब असता तर हा सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स राहिला नसता. काय? सेकंड सेंटेन्स ही वॉज ॲट होम. आता इथे पहा वॉज आहे आणि ॲट होम आहे. याच्यामध्ये मेन वर्ब नाही आहे म्हणून वॉज हा हेल्पिंग वर्ब असते आणि हा एक बी वर्ब आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ही बी वर्बची पास्ट फॉर्म आहे ही वॉज. थर्ड सेंटेन्स पहा. इट वॉज कोल्ड. आता इथेही पहा याच्यामध्ये मेन वर्ब नाही म्हणून वॉजचा यूज करून एक सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स तयार केलेला आहे. ओव्हरऑल आता इथे सिंपल पास्ट टेन्सचं सगळे रूल्स रेग्युलेशन सेंटेन्सचं स्ट्रक्चर हे सगळं बघितलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला नसेल तर तुम्ही याला रिवाइंड करून परत एकदा बघायचं आहे, बारकाईने पूर्ण ऐकून घ्यायचं आहे, याची व्यवस्थित नोट्स तयार करायची आहे आणि त्या नोट्सला रीड करायचं आहे, पॉइंट आउट करून पॉइंटिंग करून त्याला अंडरलाईन करून ठेवायचं आहे, रूल्स लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्हाला हा टॉपिक एकदम क्लिअर होणार आहे. तरीच आहेत हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. पहिला आपला क्वेश्चन आता मी फ्रेम केलेला आहे. हा क्विज तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये शेअर करायचं. आय फिल इन द ब्लँक क्रिकेट यस्टरडे हा सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचा, पण याच्यामध्ये A, B, 3, C हे 3 ऑप्शन आहेत आपल्याला. याच्यापैकी आपल्याला या फिल इन द ब्लँक मध्ये काय टाकावं लागेल हे तुम्ही मला कमेंट करायचं आहे. तुम्हाला टॉपिक समजला असेल. सेकंड आपलं सेंटेन्स आहे, क्वेश्चन आहे बघा. शी डीड नॉट फिल इन द ब्लँक टू स्कूल. या इथे काय लिहायचं? वेंट लिहायचं, गो लिहायचं की गोईंग लिहायचं? थर्ड सेंटेन्स आहे बघा आपलं फिल इन द ब्लँक. यू वॉच द मूवी क्वेश्चन मार्क्स. इथे आपल्याला डीड घ्यायचं, डू घ्यायचं की डज घ्यायचं इथे हे आपल्याला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. व्हिडिओ आमचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.